फायनली आता आम्ही चाललो आहे एका नवीन ठिकाणी. थोड्याच वेळात तुम्हाला सांगतो मी कुठे चाललो आहे. तोपर्यंत बाय. काल आपण बघितलं वाइल्डरनेस्ट आणि आज मी आलो आहे गोव्यातील हळणमधील वेताळा मंदिरला. आणि हे वेताळ मंदिर फार आतमध्ये आहे असं जंगलात, म्हणजे इथे हळणचा किल्ला पण आहे आणि ही सगळी देवराई आहे. पूर्ण मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आहे ही सगळी अशी देवराई आहे तुम्हाला दिसते. आणि हे सुंदर समोर जे मंदिर दिसतंय हे आहे वेतोबाचं मंदिर. इथे एक 10-12 फूट उंचीचा वेतोबा आहे आणि तो आतमध्ये गाभाऱ्यात आहे. थोड्या वेळानेच आपण गाभाऱ्यात जाऊ आणि सुंदर असं मंदिर आपण बघू. बघा कौलारू पद्धतीचं अगदी कोकण आणि गोवा या दोन्ही राज्यांमध्ये कौलं ही फार महत्त्वाची आहेत. सगळी घरं वाडे इथले सगळे कौलारू असतात आणि छान दिसतं. म्हणजे पावसाळ्यामध्ये त्याच्यावर शेवाळ येतं आणि गारटा असतो आणि उन्हाळ्यात पण गरम होत नाही. अशी कौलाची आमची संस्कृतीच आहे कोकणाची गोव्याची. कौलाची घरं आणि चिरे वापरले जातात. ह्या मंदिराला पण चिरे वापरल्यात पण पेंटिंग केलेलं आहे त्याच्यामुळे ते असं सुंदर दिसते. आणि गोव्याचं एक कॉम्बिनेशन आहे. जर डार्क येल्लो वापरला तर त्याला फेंट म्हणजे डार्क आणि लाईट असं कॉम्बिनेशन करून इथले पेंटिंग्स असतात. इथली घरं पण म्हणा इथली देवळं म्हणा तर हे तुम्ही बघू शकता कसं सुंदर आहे. आता आपण आज जाऊया थोड्याच. हे मंदिराची मूर्ती जी आहे ही खूप वर्षपूर्वीची आहे. म्हणजे ज्याने की 400 वर्षाच्या अगोदरचा हा इतिहास आहे. ह्या मूर्तीच्या अगोदरची एक मूर्ती भग्न झाली म्हणून ते निक्षेप केलेली आहे. आणि ह्या मूर्तीला झालेले 450 वर्षाच्या आधीची ही जुनी एक पुरातन मूर्ती आहे. जेणेकरून इथले जे महाजन जे आहेत ज्येष्ठ मंडळी त्यांच्या सांगण्यातून येतं की ह्या मूर्तीचा इतिहास खूप मोठा आहे आणि खूप जुनी मूर्ती आहे. आणि विशेष करून म्हणजे हा जो वेताळ हा आहे तो नवसाला पावणारा आहे प्रत्येकाला, की ज्याचे कुणाचे मूळ इच्छित कामना आणलेले आहेत ते साध्य होतात. कुणाचे लग्न होत असेल ते देवाकडे मागितले इच्छित झालेले आहेत आणि त्याचबरोबरही देवाकडे आपण मागणं मागितलं ते मागणं हा वेताळ साध्य करून देतो. अशी या वेताळाची आख्यायिका आहे.
आणि इथले स्थानिक लोक आणि त्याचप्रमाणे इथले जे काही आपले महाजन लोक आहेत ज्येष्ठ लोक हा सांगतात की ह्या देवाला कुठनंही आपण ज्या ठिकाणी आपण असेल त्या ठिकाणी जिथं काय आपल्याला अडचणी आलेल्या असतात त्या अडचणीचा सामना करण्यासाठी तो आपला भगवान एक पाहतो की जेणेकरून देवाला हात मारल्यानंतर देव आपल्याला येणं हाकेला धावून येतो अशी ह्या सगळ्या भाविक भक्तांची मनात आमच्या काय त्यानुसार जो प्रत्येक जणांना तो पावलेला आहे हळदच्या वेताळात पावले म्हणले की तो हाकेला धावून येणार अशी या देवाची आख्यायिका आहे. थँक्यू. ह्या वेतोबाच्या चप्पल आहेत चालायच्या कोल्हापुरी आणि प्रत्येक भाविक आपल्या पूर्ण झालेल्या काही इच्छा असतील तर तशा त्याप्रमाणे ह्या चप्पल देवाला अर्पण करतात आणि असं म्हणणं आहे की देव आपलं रक्षण करण्यासाठी ह्या चप्पलांचा मान ठेवण्यासाठी ह्या चप्पला घालतो आणि अख्खी देवराई फिरतो आणि भ्रमंती करतो त्याच्यामुळे ह्यांचा सोल थोडे थोडे झिजलेले असतात तर अशा या अर्पण केलेल्या भाविकांनी चप्पल आहेत आणि हे काय गुरुजी दंड हा वेतोबाचा दंड आहे म्हणजे चालायची काठी ही दंड घेऊन चालतो ह्याला घुंगरू पण आहेत आणि असं म्हणतात की कधी कधी घुंगरांचा आवाज येतो तो का देव चालतोय आपल्या रक्षणासाठी तर ह्या त्याच्या काठ्या असं हे सुंदर देऊळ आपण आज बघितलं.